नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता दुसरीच्या पाठ्यपुस्तकातील विषय खेळू करू शिकू यामधील 3.3 फुलझाडांची व शोभिवंत फुलझाडांची लागवड हा भाग अभ्यासणार आहोत. 1 पॉइंट वासाची व बिनवासाची फुले. बघा मुलांनो, इथे काही फुलांची चित्र दिलेली आहे. त्याचं आपण आता निरीक्षण करूयात. सुगंधित फुलांपासून सुंदर असे सुगंधित अत्तर तयार केले जातात. तसेच गुलकंद देखील तयार केला जातो. बघा, हे फूल आहे गुलाबाचे. गुलाबाला सुंदर असा वास असतो. गुलाबापासून गुलकंद तयार केला जातो. गुलाबाचा कलर पिवळा, गुलाबी आणि पांढरा देखील असतो. त्यानंतर पुढील फूल आहे चाफा, पिवळा चाफा. याला देखील सुंदर असा वास असतो. हे देखील वासाचे फूल आहे. पुढील फूल आहे जास्वंदचे. जास्वंदला वास नसतो. गणपतीसाठी हे फूल वाहिले जातात. पुढील फूल आहे झेंडूचे. झेंडूच्या फुलाला देखील वास असतो. झेंडूच्या फुलापासून हार, तोरण तयार केले जातात. त्यापुढील फूल आहे मोगरा. मोगऱ्याचा देखील खूप सुंदर वास येतो. मोगऱ्याच्या फुलापासून गजरे तयार केले जातात. आणि हे फूल आहे कर्दळीचे. कर्दळीलाही वास नसतो. त्यानंतर पुढील फूल आहे अबोलीचे. अबोलीला सुद्धा वास नसतो. बघा, गुलाब, पिवळा चाफा, झेंडू आणि मोगरा यांना वास असतो. जास्वंद, कर्दळी आणि अबोली या फुलांना वास नसतो. मग आपण आज वासाची आणि बिनवासाची कोणती फुले आहेत ती बघितली. माझी कृती, फुलांचा हार किंवा गुच्छ तयार करणे. मग तुम्ही आता तुमच्या घरी असलेल्या फुलांचे जे झाड असेल त्या फुलांपासून हार तयार करायचे आणि काही गुच्छ तयार करायचे. हार तुम्हाला देवांच्या फोटोला घालायला कामी येईल आणि गुच्छ वाढदिवसासाठी कामात येईल. इतर क्षेत्रे, शेतीपूरक व्यवसाय, पशुपक्षी संवर्धन. चित्रशब्द कोडे सोडवणे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता या गोलामध्ये काही प्राण्यांची चित्रे दिलेली आहेत. ते आता आपण बघूयात. गोलामध्ये कोणकोणत्या प्राण्यांची चित्रे दिसतात ते आता आपण ओळखूया. पहिलं चित्र आहे कोंबडी, त्यानंतर म्हैस, पुढील गोलात अस्वल, त्यानंतर हरिण, खालील गोलामध्ये ससा, बैल आणि बकरी. आता बघा, या प्राण्यांमधील बरेचसे प्राणी हे आपण आपल्या घरामध्ये पाळतो. आपण पाळतो म्हणून त्यांना म्हणायचं पाळीव प्राणी. आणि काही प्राणी हे जंगलात राहतात, त्यांना म्हणायचं जंगली प्राणी. तर मग आता या प्राण्यांच्या नावावरून हे एक शब्दकोडे आहे, ते आपल्याला पूर्ण करायचे आहे. बघा, वरील 3 चौकोन आपण बघूया. पहिल्या चौकोनात लिहिलेला आहे कोंब, मधला चौकोन रिकामा सोडलेला आहे. त्यानंतर आहे डी, म्हणजे मध्ये काय शब्द असणार आहे? ब शब्द काय तयार होणार? कोंबडी. कारण चित्रामध्ये देखील काय दाखवलेलं आहे? कोंबडी. आता उभे चौकोन बघूया. ते 3. पहिल्या चौकोनात आलेला आहे ब, त्यानंतरचा चौकोन आहे रिकामा आणि 3 नंबरच्या चौकोनात आलेला आहे री. चित्रामध्ये आपल्याला बकरी दिसत आहे म्हणून इथे शब्द टाकावा लागणार आपल्याला क आणि तयार होणारा शब्द बकरी. त्यानंतर आडवे 3 चौकोन बघा. पहिला चौकोन रिकामा, दुसऱ्या चौकोनात री आणि
तिसरा चौकोन देखील रिकामा. मग मध्ये री येईल असे शब्द आता असा प्राणी आता आपल्याला शोधायचा आहे. मग चित्राचं निरीक्षण करायचं. हरिण आपल्याला दिसत आहे, मग इथे हरिण झाला शब्द तयार. त्यानंतर बघा इकडे 2 रिकामे चौकोन दिसत आहे आणि पहिल्या चौकोनात अक्षर दिलेलं आहे त्यांनी मई. त्यावरनं चित्र बघायचं आणि शब्द तयार होतो म्हैस. परत तीच उभी लाईन बघायची. 2 चौकोन आहेत. ससा शब्द तयार झाला आपला ससा. आता खाली बघा 3 चौकोन रिकामे आहेत. पहिला चौकोन रिकामा, दुसऱ्या चौकोनामध्ये स्व आणि तिसरा चौकोन रिकामा. मध्ये स्व आला, अस्वलचं चित्र आहे म्हणून तिथे येणार शब्द अस्वल. आणि इथे बै आलेला आहे आणि खाली आपोआप ल आला आणि शब्द तयार झाला बैल. अशा पद्धतीने प्राण्यांचे चित्र बघून प्राण्यांच्या नावाचे चित्र शब्दकोडे आपण पूर्ण केले. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.